आपण DNA स्ट्रक्चर डिस्कस केलं होतं. आय होप तुम्ही त्याची स्टडी केली असेल. आजचा आपला टॉपिक आहे रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन ही मोस्ट इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. रिप्रोडक्शन ही प्रोसेस का बरं कॅरी होत असेल? ठीक आहे. रिप्रोडक्शन म्हणजे काय होतं? फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पीसीज बाय अर्लियर एक्झिस्ट ऑर्गॅनिझम इज कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय? एक न्यू ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन, पण तो ऑर्गॅनिझम कसा राहील? सेम स्पीसीजचं राहील. ज्या स्पीसीजचे त्याचे पॅरेंट्स राहणार त्या स्पीसीजचा जो ऑर्गॅनिझम आहे त्याचं फॉर्मेशन होणार. ठीक आहे. आता ही प्रोसेस इम्पॉर्टंट का बरं आहे? सराउंडिंगमध्ये डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहतात. ठीक आहे. सगळे सिमिलॅरिटी शो करत नाही. काही युनिसेल्युलर असतात तर काही मल्टीसेल्युलर असतात. त्यांचं रिप्रोडक्शन शो करायला म्हणजेच त्यांची स्पीसीज मेंटेन ठेवण्यासाठी रिप्रोडक्शन ही मेथड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रिप्रोडक्शन मेथड जर कॅरी झाली नाही तर त्या स्पीसीज जेवढ्या पण आहेत त्या इंडेंजर्ड होऊ शकतात. स्पीसीज हळूहळू रिड्यूस होऊ शकतात. ठीक आहे. जसं की आपल्या सराउंडिंगमध्ये आपल्याला माहिती आहे बर्ड्स आधी खूप असायचे, जसं की स्पॅरो वगैरे, पण आता त्यांचे स्पीसीज डेंजर झोनमध्ये आले आहे. ठीक आहे. त्यांचं मागचं रिझन तर पोल्युशन वगैरे आहे. पण जर स्पीसीज आपल्याला मेंटेन करायचं आहे इन्व्हायरमेंटमध्ये तर रिप्रोडक्शन प्रोसेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. रिप्रोडक्शन म्हणजेच काय? न्यू ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन फ्रॉम देअर पॅरेंट. एक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम जन्माला येत आहे किंवा रिप्रोड्यूस होत आहे तर तो कुठनं होणार? त्यांच्या पॅरेंटपासूनच होणार. ठीक आहे. त्याला कंबाईनली आपण काय म्हणणार? रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनचे दोन टाईप आहेत, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. टाईप्स का बरं असणार? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे टाईप आहे. ठीक आहे. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, एकपेशीय आणि अनेकपेशीय. सिमिलरली त्यांच्या रिप्रोडक्शनच्या मेथड्स पण वेगळ्या असतात. काही सेक्शुअली रिप्रोड्यूस करतात, काही असेक्शुअली. त्याच्यासाठी हे दोन टाईप्स गिवन आहे. आपण फर्स्ट टाईप डिस्कस करू, असेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये मॅक्झिमम जेवढे पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्या टाईपचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेक्शुअल रिप्रोडक्शन शो करतात. काही मल्टीसेल्युलर पण आहेत जे असेक्शुअल रिप्रोडक्शन शो करतात. ॲक्च्युली ही प्रोसेस काय होते ती बघू आपण. रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेटनी ही प्रोसेस होते. म्हणजेच काय? यामध्ये फक्त एकच पॅरेंट इन्व्हॉल्व राहणार. ओनली वन पॅरेंट इज इन्व्हॉल्व. ठीक आहे. म्हणजे याच्यात गॅमेटचं फ्युजन होणार नाही. एक पर्टिक्युलर सेल राहील, ती काय करणार? स्वतःला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणार, ज्याच्यामुळे एक पॅरेंट सेल टू डॉटर सेल फॉर्म करेल किंवा टू डॉटर न्यूक्ली फॉर्म करणार. ठीक आहे. याला म्हटलं जाते असेक्शुअल रिप्रोडक्शन. यामध्ये जेवढ्या पण मेथड्स येणार, जेवढ्या पण टाईप येणार ते आपण समोर बघू. आणि याच्यामध्ये ॲक्च्युली लक्षात काय ठेवायचं? असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये फक्त एकच पॅरेंट इन्व्हॉल्व असतो आणि जी गॅमेट फॉर्मेशन आहे ती प्रोसेस याच्यामध्ये होणार नाही. जी पॅरेंट सेल आहे ती स्वतःला डिवाइड करून घेणार नंबर ऑफ सेल्समध्ये, ज्याच्यामुळे एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासनं टू ऑर मोर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन होईल. यालाच आपण कंबाईनली म्हणणार असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर समोर याचे टाईप्स बघू. असेक्शुअल रिप्रोडक्शन, टाईप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. जसं मी सांगितलं असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय होतं? एक सिंगल पॅरेंट सेल इन्व्हॉल्व राहील ज्यांच्यापासनं न्यू ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन होईल. त्याच्यामधला फर्स्ट टाईप आहे बायनरी फिजन. बायनरी फिजन ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅरी करतात. ठीक आहे. कॅरीड बाय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. जसं की आपण एक एक्झाम्पल घेतला अमिबाचा. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे अमिबा बायनरी फिजन कॅरी करते. म्हणजेच ॲक्च्युली काय करते? अमिबा सेल स्वतःला डिवाइड करते टू इक्वल पार्ट्समध्ये. ठीक आहे. त्याच्यावरनं जर बायनरी फिजनची आपल्याला डेफिनेशन प्रिपेअर करायची, आपण कशा प्रकारे करणार? बायनरी फिजन म्हणजेच काय होतं? सिंगल पॅरेंट सेल divides to form two equal daughter cells.
एक सिंगल पॅरेंट सेल राहील, ती काय करणार, स्वतःला डिवाइड करणार 2 इक्वल डॉटर सेल्समध्ये. ठीक आहे. तर जे काही न्यू डॉटर सेल फॉर्म होणार ते ॲज अ न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम फंक्शन कॅरी करेल. ह्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय राहील, जी पॅरेंट सेल आहे ती आणि जे डॉटर सेल आहेत ते इक्वल राहतील, एकमेकांशी व्हेरिएशन शो करणार नाही. ठीक आहे. जे डॉटर सेल राहील ती एक्झॅक्ट कॉपी राहील कोणाची, पॅरेंट सेलची. असं का बरं, कारण की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं आपल्याला माहिती आहे, फक्त एक पॅरेंट इन्व्हॉल्व असते. ठीक आहे. एक पॅरेंट इन्व्हॉल्व आहे म्हणजे जो ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होणार तो पण कसा राहील, सिमिलर त्या पॅरेंट सारखाच राहणार. ठीक आहे. पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तसं होत नाही. का बरं, कारण की त्याच्यामध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात, मेल आणि फिमेल, ज्याच्यामुळे जो न्यू ऑर्गॅनिझम होतो त्याच्यामध्ये व्हेरिएशन बघायला मिळतात. कारण की काही कॅरेक्टर फिमेलकडनं जाते आणि काही कॅरेक्टर मेल. पण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला असं बघायला मिळत नाही, कारण की याच्यामध्ये फक्त एकच पॅरेंट्स इन्व्हॉल्व असते, ज्याच्यामुळे जो न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होईल तो कसं राहणार, एक्झॅक्ट कॉपी राहील आपल्या पॅरेंट सेलची. ठीक आहे. एक्झाम्पल बघू आपण. अमीबा. ठीक आहे. अमीबा बायनरी फिजन कॅरी करते. कशा प्रकारे, सपोज टू बी आपण कन्सिडर करणार ही पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेल काय करेल, जर तिला रिप्रोडक्शन करायचं आहे, न्यूक्ली इलॉंगेट करणार. ठीक आहे. इलॉंगेट झाल्यावर याचं होणार सेपरेशन और डिव्हिजन. सेंटरमधनं ती कट होईल. ठीक आहे. मीन्स जे न्यूक्लियस आहे ते सेपरेट आउट होतील आणि 2 डॉटर सेल्स फॉर्म करतील. काय आहे, 2 डॉटर सेल. बघा यामध्ये काय झालं, जी पॅरेंट सेल होती अमीबा, तिने काय केलं, स्वतःला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. म्हणजेच एक पॅरेंट सेल पासून काय बनले, 2 डॉटर सेल. यांच्यामध्ये व्हेरिएशन बघायला मिळत आहे का, नाही. जी पॅरेंट सेल आहे ती एक्झॅक्ट कॉपी आहे कोणाची, डॉटर सेलची. ठीक आहे. तर या प्रोसेसला म्हणणार आपण बायनरी फिजन, जी अमीबामध्ये बघायला मिळते. आणि बायनरी फिजन म्हणजेच काय होतं, एक सिंगल पॅरेंट सेल काय करते, स्वतःला डिवाइड करते 2 इक्वल डॉटर सेलमध्ये, ज्याच्यामध्ये ही सेल जेव्हा इलॉंगेट होते, न्यूक्लियस सेपरेट आउट होतो, 2 न्यूक्ली फॉर्म करतो, मग तो डिवाइड होऊन काय फॉर्म करणार, 2 डॉटर सेल. ठीक आहे. ही झाली बायनरी फिजन. आता सेकंड टाइप बघू आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. सेकंड टाइप आहे बडिंग. बडिंग ही मेथड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये पण बघायला मिळते आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. मल्टीसेल्युलर म्हटलं तर हायड्रामध्ये बघायला मिळते आणि युनिसेल्युलर मध्ये जो यीस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. ऍक्च्युली बडिंग मेथड म्हणजे काय होते ते बघू. यामध्ये काय होतं, स्मॉल bulge form on parent cell, which is actually a bud. जी पॅरेंट सेल असते तिच्यावर काय होणार, एक बल्ज लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतो. ठीक आहे. एक बर्ड लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतो जो ऍक्च्युली काय असतो, बर्ड. ठीक आहे. या बर्ड फॉर्मेशन मुळे काय होतं, त्या बर्डची हळूहळू ग्रो होते. पॅरेंट सेल मधली न्यूक्ली बर्ड मध्ये ट्रान्सफर होते काही प्रमाणात, ज्याच्यामुळे मग जी बर्ड आहे ती ग्रो करते आणि मग डिटॅच होऊन ॲज अ इंडिपेंडंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम वर्क करते. बर्ड मुळे दुसरा ऑर्गॅनिझम फॉर्म होत आहे, म्हणूनच याला म्हटलं जाते बडिंग मेथड. ठीक आहे. बडिंग म्हणजेच काय, एक जो पॅरेंट सेल आहे त्याच्यावर बल्ज लाईक स्ट्रक्चर फॉर्म होईल जो बर्डच्या फॉर्म मध्ये राहील. ठीक आहे. नंतर हा बर्ड डिटॅच होणार पॅरेंट सेल पासून आणि एक इंडिपेंडंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून कॅरी होईल. ठीक आहे. सराउंडिंग मध्ये. तर बडिंग प्रोसेसचा जर आपण एक्झाम्पल बघायला गेलं, एक पॉइंट आहे, बर्ड is detached from parent cell and live as
इंडिपेंडेंट ऑर्गॅनिझम. एकदा बर्डची पर्टिक्युलर ग्रोथ झाली मग तो डिटॅच होणार पॅरेंट सेल पासून आणि एक इंडिपेंडेंट ऑर्गॅनिझमची लाईफ तो कॅरी करेल. ठीक आहे, आपण बघू एक्झाम्पल. हायड्रा. हायड्रामध्ये काय होतं, ही झाली पॅरेंट सेल. ठीक आहे, पॅरेंट सेल जी आहे त्याच्यावर जसं मी सांगितलं एक बल्ज फॉर्मेशन होतं. सपोज टू बी इथे तो बर्ड फॉर्म झाला. एकदा बर्ड फॉर्म झाला तर सेल मधलं न्यूक्लियस तिकडे ट्रान्सफर व्हायला स्टार्ट होतो. ठीक आहे, बर्ड मग काय करेल, त्याची ग्रो करेल हळूहळू. इकडे तो याची ग्रो स्टार्ट करेल. ही आहे पॅरेंट सेल. मग एक पर्टिक्युलर टाइम असा येणार, हा जो बर्ड आहे हा डिटॅच होईल पॅरेंट सेल पासून आणि दोन इंडिपेंडंट हायड्रा फॉर्म होतील. हा बर्ड जो सेपरेट आउट झाला पॅरेंट सेल पासून, ठीक आहे, ही होती पॅरेंट सेल. एकदा बर्ड डिटॅच झाला, इट कन्वर्टेड इनटू टू डॉटर सेल. ठीक आहे, बर्डिंग मेथड मध्ये जसं मी सांगितलं होतं, जी पॅरेंट सेल आहे त्याच्यावर एक स्मॉल बल्ज फॉर्म होतो. ठीक आहे, यामध्ये बघा पॅरेंट सेल आहे हायड्रा, याच्यावर एक स्मॉल बल्ज फॉर्म झाला. ठीक आहे, हा बल्ज मग हळूहळू काय होतो, न्यूक्लियामध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे ग्रो स्टार्ट करतो. ठीक आहे, एकदा ग्रो झाली याची मग हा काय होणार, आपल्या पॅरेंट सेल पासून डिटॅच होईल आणि टू डॉटर सेल्स काय होणार, फॉर्म होणार. ठीक आहे, आणि हे दोघंही ॲज अ इंडिपेंडेंट ऑर्गॅनिझम म्हणून लाईफ कॅरी करणार. म्हणजे इथे काय झालं, पॅरेंट सेल पासून टू डॉटर सेल रिप्रोड्यूस झाले. ठीक आहे, आपण कशा प्रकारे, विथ द हेल्प ऑफ बर्ड फॉर्मेशन. बर्ड फॉर्मेशन मुळे इथे रिप्रोडक्शन होत आहे, म्हणून याला म्हटलं जाते बर्डिंग प्रोसेस. ठीक आहे, एक्झाम्पल आहे हायड्रा. आणि जर आपण युनिसेल्युलर मध्ये बघायला गेलं तर यीस्ट मध्ये पण ही सेम मेथड कॅरी होते. ठीक आहे, यीस्ट वर पण एक बर्ड येणार, पुन्हा त्या बर्डची ग्रो होईल, मग तो डिटॅच होईल, मग नंबर ऑफ डॉटर सेल मध्ये काय होतो, तो सेपरेट होतो, डिवाइड होतो आणि ते डॉटर सेल मग ॲज अ इंडिपेंडेंट ऑर्गॅनिझम म्हणून फंक्शन्स कॅरी करतात. ठीक आहे, नेक्स्ट टाईप बघू. थर्ड टाईप आहे यामध्ये फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय होतं, या वर्डवरनच आपल्याला मिनिंग कळते. ठीक आहे, फ्रॅगमेंटेशन मीन्स यामध्ये काहीतरी फ्रॅगमेंट्स फॉर्म होणार. ठीक आहे, फ्रॅगमेंट्स म्हणजे नंबर ऑफ पीसेस. ठीक आहे, तर फ्रॅगमेंटेशन मेथडमध्ये काय होईल, जी पॅरेंट सेल आहे ती डिवाइड होणार इंटू नंबर ऑफ fragments. Which separates and function as independent यामध्ये काय होईल, फ्रॅगमेंटेशन म्हणजेच जो पॅरेंट सेल आहे किंवा सेल आहे तिचे फ्रॅगमेंट्स होणार नंबर ऑफ पीसेस मध्ये. ठीक आहे, मग ते फ्रॅगमेंट्स काय होईल, सेपरेट आउट होईल. जसं त्यांना न्यूट्रिएंट आणि मॉइश्चर मिळाले एन्व्हायरमेंटमधनं, ते इंडिपेंडेंटली त्यांची लाईफ कॅरी करणार. ठीक आहे, फ्रॅगमेंटेशन मध्ये अशी काही पर्टिक्युलर नंबर नाही आहे, म्हणजेच एक सेल 2 मध्ये डिवाइड होणार किंवा 4 मध्ये. ठीक आहे,
यामध्ये एक सेल कितीही सेल्समध्ये डिवाइड होऊ शकते, मोर टाइप्समध्ये डिवाइड होऊ शकते. ठीक आहे, 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण ते सेल्स फॉर्म करू शकते. ठीक आहे, जर आपण याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं, स्पायरोगायरा. स्पायरोगायरा काय करते, तिला जर मॉइस्ट आणि वॉटरी एन्व्हायरमेंट मिळालं तर ती काय करणार, त्या स्ट्रक्चर्सला डिवाइड करण्याचं काम करते. कारण एक सिंगल स्पायरोगायरा आहे म्हणजे ही काय आहे, पॅरेंट सेल आहे. जसं हिला मॉइस्ट एन्व्हायरमेंट मिळेल ती स्वतःचे फ्रॅगमेंट्स बनवणं स्टार्ट करेल. ठीक आहे, फ्रॅगमेंट्स म्हणजे स्वतःला कट करेल नंबर ऑफ पीसेस मध्ये. ठीक आहे, जसं आपण इथे कन्सिडर केलं फक्त 3 फ्रॅगमेंट्स. तर या तीनही फ्रॅगमेंट पासनं जे डिफरंट 3 स्पायरोगायरा फॉर्म होणार, त्या तीनही इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम फंक्शन कॅरी करतात. ठीक आहे, म्हणजे ही जी पॅरेंट सेल होती हिच्यापासून काय फॉर्म झाले, 3 डॉटर सेल. तर यामध्ये काय होतं, आपण 3 डिवाइड केले. ठीक आहे, पॅरेंट सेल नंबर ऑफ सेल्स मध्ये डिवाइड होऊ शकते, 3, 4, 5 किती पण. ठीक आहे, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, पॅरेंट सेल डिवाइड इनटू नंबर ऑफ फ्रॅगमेंट विच सेपरेट्स अँड फंक्शन ॲज अ इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम. जो स्पायरोगायरा आहे तो स्वतःला नंबर ऑफ फ्रॅगमेंट्स मध्ये डिवाइड करेल, ते फ्रॅगमेंट्स मग सेपरेट आउट होणार, सेपरेट झाल्यावर ईच फ्रॅगमेंट ॲज अ इंडिपेंडंट स्पायरोगायरा परफॉर्म करेल फंक्शन. ठीक आहे, म्हणजे पॅरेंट सेल पासून काय बनले, डॉटर सेल्स. ते किती पण राहू शकतात कारण की फ्रॅगमेंटेशन मध्ये एक फिक्स संख्या नसते. ठीक आहे, एक फिक्स नंबर मध्ये ते डिवाइड होत नाही. हे टाइप झाले असेक्शुअल रिप्रोडक्शनचे. उरलेले आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. ठीक आहे.